पिंजरा पिंजरा रे। हाँ हेलो अक्का। अगं काय झालं? कोणाचा फोन होता? विष्णूचा. आपल्या विरुद्ध फ्रॉडची केस नोंदवून ते तुझा आणि वीरचा डिवोर्स करून देणार आहेत. म्हणजे गोरख काकाने आपल्याला फसवलं. वीर माझा नाही आता तिचा होणार आहे. मी वीरशिवाय नाही जगू शकत. काय बोल? तू शांत हो. तू शांत आहे. बघ ऐक, तुला चांगलंच माहितीये तुझ्या सुखासाठी मी वाटेल ते करू शकते. मी नागनाथ गोरख वीर कोणालाही जिवंत सोडणार नाही, कळलं? वीरला तर तुझ्याशी संसार करायचा नाहीये ना? ठीक आहे, दुसऱ्या कुणाशी संसार करायच्या लायकीचा नाही सोडणार मी त्याला. तू एक मिनिट विष्णू, मी काय चाललं तुमच्या डोक्यात हो? सारखा आपला हात धुवून मागे लागले त्यांच्या. काळजी करण्यासारखंच वागतोय तू. एखाद्या बाईच्या आयुष्याची नासाडी करून तिची हाय लागल नव त्याला. हो मिसेस, काय तुमच्या जिभेला का हाड आहे का नाही? वास्तू ऐकत असाल तुमचीच हाय लागायची त्याला. का थांबलीस का? नागनाथ झाला, गोरख झाला, मला का सोडतेस मग? माझी सुपारी देऊन टाक तुझ्या त्या पाळलेल्या मारेकल्याला. मारून टाक मला. काही खालच्या थराला जाऊ नये की माणूस कोण आणि जनावर कोण हे कळू नये. बाबा पण हे सगळं जरी आमच्यामध्ये बोललीस तर इकडचं थोबाड तिकडे करून टाकेल तुझा. मुलीचं आयुष्य आणि तिच्या जगण्यातला आनंद वाचव. कारण आजचं हे तुझं रूप बघता आपण दोघांनी समोरासमोर न आलेलंच बरं. नारायणीने नेमकं काय करायचं ते सांगा, आणि मग जे काही संबंध तोडायचे ते खुशाल तोडा. नारायणीने वीरला घटस्फोट द्यायचा आणि मग वीरने आनंदीशी लग्न करायचं हे आता नक्की आहे. पण तुमच्या या व्यवहारात तुम्ही फक्त एका मुलीला सुखी करताय, दुसरीचं काय? तू तिचा विचार करणं थांबव, ती आपोआप सुखी होईल सरस्वती. पण यानंतरही तू असं काही केलंस तर या घरात एक नाही 2 घटस्फोट होतील. एक नारायणी वीरचा आणि दुसरा तुझा आणि माझा. अक्का बोला. चुकून तुला फोन लागला. चुकून? तुला काही करायची गरज नाही. काय झालं? तुम्ही सगळे असे का थांबलात? काय वाटत नाही तुला असं विचारायला? अरे 10 वेळा फोन कट केलास ना तू. हो मिसेस, वयात आलेल्या पोरावर ओरडू नये. हो तात्या, तुम्ही आधी आईवर ओरडू नका. हो चिरंजीव, वय झालेल्या बापावर पण ओरडू नये. आई अगं, मी ड्रायव्हिंग करत होतो म्हणून फोन बंद होता, म्हणजे उचलत नव्हतो मी फोन. तू पण ना. हो चिरंजीव, ज्या कामासाठी तुम्ही गेला होता ते काम झालं ना? हो झालंय, पण त्यावर सविस्तर आपण उद्या बोलूया, कारण आत्ता मी खूप दमलोय. गोरख काका, तुम्ही गेल्यानंतर अक्का आणि बाबांमध्ये वाद झाला. अक्कांनी त्याचा विष्णाला बी पाठवला होता नागनाथ काकांचा बंदोबस्त करायला. काय? कारण बाबांनी अक्कांचे कान चांगलेच उघडले. पुन्हा आपला संबंध बी राहण्याने अशी ताकीद बी दिली. मला असं वाटतं गोरख काका, तेव्हा त्या अक्कांनी विष्णाला माघारी यायला सांगितलं. गेल्या 20 वर्षामध्ये लग्न झाल्यापासून एखाद दुसरं वर्ष दादा बरा वागला असेल अक्काशी. कारण नारायणी अक्काच्या पोटात असताना तुझी आई गेल्याचंही कळलं त्याला. त्या अक्कानी आणि तिच्या वडिलांनी गाव सोडावा म्हणून तुझ्या आईवर जी जबरदस्ती केली ना, तीही कळली त्याला. आणि त्यानंतर आजपर्यंत ते दोघं एका खोलीत राहिले सुद्धा नाहीये. पण या समजाचा राग म्हणून त्यांनी मला किंवा माझ्या वीरला काही केलं तर? आनंदी, आता तूच म्हणालीस ना की दादानी तंबी दिली अक्काला म्हणून. नाही नाही नाही, अक्का असं काहीच करणार नाही, कारण ती दादाच्या शब्दाचा अवमान कधी करणार. आनंदी, मला ठाऊक आहे तुला समजांचं असं एकत्र आनंदी असणं आणि सगळ्यांनी मजेत असणं जास्त गरजेचं वाटतं. दर येळी प्रत्येकाला खुश ठेवणं नाही ग शक्य होत.